काय सांग मला हे दिवस हलवा तर हसेल तर काय करत तुला अकल नाही तुला मागा मी साठा ओढी जागा टाक पुढं तुला खबर नाही पडत काय बारीक पोसा त्याला धुवून दिसून येतो हा तो आग नाही दिसणार आणि त्याला काही जागा सांगे आणि याला कमी सांगेल जागा सांगेल तू नीरा कमास लेवला पण पण तयारी करी येवला पण तू निघा तर मग तयारी करी आणि हाणतो काय तयारी करी ना आणि अंगणात बेस पोव्या ना आपण चोटी फाटेल पोव्या माणूस सांगता असं काय तोंडला आहे ना आणि त्याने चटीला काय आहे ना आया मग बजार मजा का लग्नाचा मजा मग पोसाचे तोंडला नाही हेरा आणि मग कुठं गेलं कोणी भाषण काय हाय तू उजरी उठली माझं कोणी बो मजा आवे आयक ना आज ना दिसू गाज जो आज पांढर पाडा मामा मजा करी लेवला मोठी ती मजा कर लेवला हवाई अरे काय होईना तुला काय होईना या पाण्याने या आमने मामा से जाता था काय है कर तुला धरती बिरती तर है काय किसे के अबे रटा है किसे खुयो आपरी चल लवकर आएगा अबे सगळे भांडण जाऊ दे आज दिवस कोणत गुरुवार बाजार कुठलं मात्राचा मग मला बाजारात जायचंय असं काय काय ग छोट गवळून घ्यायचे असं लवकर रंगबाजीला सुरुवात करायचंय असं आपरी काय ग बाजारला निघाली गोष्ट बरोबर तुझे नवऱ्याचं नावाचं काय सांगितलं घेतली मला सांगा सांगावं लागेल का हो ना आगे घेतलं काय सगळं सांगा हा बाई हो हा बोला लवकर सांगा ना असं काय हा ना अगं बाई हा आता सांगू आणि कधी सांगशील मग हे लोकांनी जे जाऊ दे तेव्हा सांगजो मग सांगती ना लोक ऐकले का तर नी बेस असं मी अश्री चक्र आता सांग ना वा मर उगा गो इशी नको करूच पाजावा इशी करूच तर आधी मला उडी पडायची नको उडी पडतील बा आता हो तर तू बी तो इशी करू आता मी हो हो सांगतो अगं बाई हा विचारा अहो नेसले काय घेतले काय सगळे सांगा नंतर चला पुढे असं अगं बाई काय नेसली तुला माहिती नाही काय नेसली ग बाई अगं बाई मी आज नेसली खाली बी नेसली आणि वर बी नेसली खाली बी हा आणि वर बी आणि मध्ये मोकळा ते कसाला त्याचा नाही साडका नाही असं मग सांगू मोकळं ते पांढर पडवाला त्याला नाही त्याचा निघली काय घेतली का आणि बाई बाई तुझं दात ठेवून की बाजार मध्ये फुलतरी असं ना लवकर चला हो माने माय इशी नको करू चक्री पुशी असतो मा होडी मोठी दौबड बायको तरी तर मला मग शिंदिनार आणि तू इशी करशील तर काय करते ना काय नाही मला तर सवय आला होडी सकाळी मग की शॉप मला सांगत दोन बोलतात मला आणि लगीन नाही होईल आणि ते पोसा आणि पोसा कम लावलं काय घेतले काय सांगा लवकर बाजारात जायचंय नको तोंडीवाणी नको गाडीवाणी सांग एक थोडा एक लाख साडीचं नाव हाव आज हा ना नेसली काय का वर बी नेसली खाली बी नेसली आज काय घेतली पुढे सांगा लवकर खाली शिरा कसं शिरा आओ फाडी नाही कसं शिरू ओपन आओ
असं हा काय सांग झालं ना झालं शिरा. तर मग या बसण्यात लाईन लावू देतीस ना हा बाई सर्वांची तयारी झाली का हो? हो, झाली. चला लवकर बाजार लावून असं ना? चला हो, चला. चला
का आणि म्हणून तर म्हणतो हे गोकुळ संस्कृत देवा जसं सरकारचे नाका ठेवलेलं आहे तसाच माझा नाका आहे तर इकडचा माणूस तिकडे नाही तिकडचा माणूस इकडे देणार नाही का हे गवळण आपण तूपमध्ये आवडायचे आहे तर हे गोकुळाला दूध गोकुळमध्येच खपायला पाहिजे हे कौश समजायला कधी जाऊ देणार नाही का के कौश माझा दृष्ट आहे तर हे रस्त्याने जाताना गवळणी मी स्वतः अडवणार आणि स्वतः थट्टा मस्करी करणार आणि हे दूध गोकुळमध्येच खपायला पाहिजे हेच माझी इच्छा आहे तर मला हे लवकर वृंदावनामध्ये जाऊ दे आणि गवळणी अटकवायची आहे मला त्याला काय बरं लवकर माझ्या मनात पुकार आवत नाही अहो बाई घ्या दूध एखाद्याला रस्ता मध्ये ठोके दिले ना आणि काय नाही तो आता तुला सांगा मला पुढे नको जावाडा ऍक्सिडेंट होईल मारील मरीच घ्यावा आपल्याला धरती पोका देतील तिला तर धरतील आणि मला बी धरतील मला दोन्ही सिग्नलची फुटी मागला फुटणार तो पुढला व तर तुला बास पुढं ठोकायचं नाही मागला फुटतील तर पुढला फुटतील ना हे बरी ना हा बघ तू तर जीत काय रे बाबा तुम्ही आलेच कुठे निघाले कुठे आम्ही आले गोकुळातून निघाते बसुरी बाजारला अरे वा हा ना गोकुळातल्या बरी मला ओळखत नाही गोकुळमध्ये राज कोण करतो हे तुम्हाला सांगता येतील अहो सांगता येईल ना असं का हा ना राज कोण करतो ते मला लवकर सांगा अहो नंदराजा नंदराजा बरोबर हा ना नंदराजाचं मुलं किती आहेत अहो दोन मुले दोन मुलं हा ना त्याचं नाव तुम्हाला सांगता येईल अहो सांगता येईल ना असं का हा ना नाव काय आहे त्याचं ते लवकर मला सांगा असं होय. अहो पै थोरला तो बलरामा बरोबर धाकला तो श्रीकृष्ण तो तुमच्या समोर उभा आहे अहो सोरायचं बांबाय मला ओळखायला कोण कोण आहे तो मला तर म्हणतात हे गोकुळ संस्कृत देवा आणि तुवर का बोटं लिखलं आहे हे बोर्डाचं नाव नको घेऊ नाव बाई अहो सांग श्रीकृष्ण कोण आयो तू कोण मला ओळखलंच नाही काय अजिबात नाही असं मला तर म्हणतात हे गोकुळचा श्रीकृष्ण देवा तू होय नारद उठनास न सुटनास कशात बी लोक तुम्ही श्रीकृष्ण येतात तुम्हाला लाज बिजी नाही तोंड आवरून बोला अरे बाई काला मग वृंदावनामध्ये पाहिलं तर श्रीकृष्ण कसं होता ना काय तुझ्या पायाची आडी ना बाई कसं सजलेलं होतं ना अगं बाई काय तुझ्या पायी पद्म हा पायी पद्म ना हा तुझे पायी पद्म बरोबर हा अगं बेंबी हिरा ना व बेंबी हिरा हा तुझे कमरेला कमरपटा बरोबर. हा अगं बाई तुझ्या मुखामध्ये रताळू ना व आता मग तू सांग ना मोठी इंजिनी ती बियर कुत्री हा तुझ्या काय व मुखी रत्न. हा मुखी रत्न बरोबर. हा आणि तुझ्या डोक्यावर मुंगसे ना व हा त्याच्या डोक्यावर श्री मुंगूट हा हातामध्ये सप्तसुराची बासुरी आणि तू हा ना तेच सांग हा हातामध्ये सप्तसुराची बासुरी आणि तुम्ही हात मौस विष्णा दांडू गहर काय त्या सत्ययुगामध्ये कृष्ण कसा होता कसं होतं पद्म कबरी पट्टा बेंबी हिरा डोकी श्री मुंगुट आणि हातामध्ये सप्तसुरीची
बासरी म्हणजे ते सत्ययुग श्रीकृष्ण आता ते आणि हे कलियुग मध्ये कोणत्या बी तमाशामध्ये पहा असंच राहतो श्रीकृष्ण का बाबा हा तुम्ही अख्खा देव धंदावर उतरी पडणार ना त्याचं नाव नको घेऊ ते माणसं रे ते बोले तुम्ही देव ना होय. हा. अरे तू जर स्वतः श्रीकृष्ण देव असेल तर तुमची संपूर्ण ओळख आम्हाला सांगा म्हणजे जन्माची ओळख पाहिजे होय. काही हरकत नाही तुमच्या पोरीला सांगा हा. कपड्याचा पत्र डोक्यावर टाका आणि पुढे हात जोडा म्हणजे जन्माची ओळख सांगतो आता मी तुम्हाला लवकर लवकर सोडा गो आता असे गोवाने त्याला चक्रम काय असे नाही वर तू तर सांगा येडी असं कंबर नाव पदर सोडायला डोकी छापा म्हण दिसत सांगा मग सांगा कंबर ना सोड टाका त्याच्यावर पत्र टाकले आहो, टाकले. पुढे हात जोडले का हा माझी जन्माची ओळख काय पुढे हो गोपिका लागेला शंडया रागला बरोबर आहे तुझ्या बरोबर हा देवा हे गोपिका लागेला शंडया रागला
जाऊ दे असं का? हो ना. राधे कधी जाऊ देणार नाही. जाऊ दे ना. देवाची भक्ती केल्याबद्दल तुम्हाला मुक्ती भेटणार नाही. असं का? राधे तुमच्या मुखाची वाणी एवढ्या माझ्या काने पडूया असं आणि देवाला प्रेमाने गाणं म्हणा आणि नंतरचा मंत्र म्हणा. असं ना. होय चला का बघ. देवाने काय सांगितलं? पुढे आमची भक्ती करल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही तुम्हाला. असं हा देवाची भक्ती करावं लागेल. खरोखर देवा येतो. त्याची भक्ती करल्याशिवाय आपण रस्ता भेटणार नाही. चला लवकर चला.
जाऊ दे ना मला आशीर्वाद द्या ना काय हरकत नाही राहते तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही चालू करेल हा आव देवा मला पण आशीर्वाद द्या जाऊ दे बाजारला आशीर्वाद आहे तेव्हा मला पण द्या दे ना असं का तुला पण आशीर्वाद आहे तुम्ही पण चालू अरे वा. हा हा जाऊ दे माझ्या बाई. असं का तुला पण आशीर्वाद तुम्ही पण चालू करेल आणि पांढरपणावाला शैलेश भाई तुम्हाला भावडच लाग त्यांनी 100 रुपये दिला त्यांना म्हणणं काय एक देवीनं गाणं व्हायला पाहिजे देवीने गाणं व्हायला पाहिजे पण रंगबाजी पतवीसने मागाठून हात देवीने गाणं होईल शैलेश दाजी टेन्शन नको लेसी वणीच्या गडावर जायला ते गाणं होईल पण आपले पहिले रंगबाजी काढू आणि नंतर ते गाणं आपण चालू करू तर शैलेश भाई ने दिया है 100 तो शैलेश भाई के नाम की थोड़ी तारीफ तो बजा यार अरे जबरदस्त ताली होनी चाहिए कचास नहीं अरे ताली में कचास होनी नहीं चाहिए ताली जबरदस्त होनी चाहिए तो भाइयों अरे ताली बजा ना जबरदस्त होनी चाहिए आपले पांढरने बाळा म्हणजे आपल्या कुटुंबात आणि हे आखा हेरशल ते यो पाळत आपले कुटुंब जा आपले मामा सासरे पाडा पण तसं लग्न मला आमंत्रण दिले आज सकाळी आमंत्रण दिला शिवण्या मामा आणि मला सगळं जवाय आज तुला जेवलाच पडेल तर मग आज पांढरने बाळा जाता आणि दोन्ही भावळ्याचा लग्न हा એટલે मग ठेला लावता काय मला भी ओळखत नाही आता तेवढं आपली ओळख पुरी होई जाते पण मैं एकला जाणार नाही माने दोस्तारला बनवून आणि आदर झाले